चिन्मय लहान असताना सगळे तिला चिमू म्हणायचे. पण जसजशी ती मोठी होत गेली, सगळ्यांना कळले की तिला बोलता येत नाही. हळूहळू करता चिमूची मुकी कशी झाली हे तिलाच कळाले नाही. ती सुद्धा काय करणार, घरातले तिला मुकी, हे मुके असं करत संबोधत. पण तिला काही ऐकू येत नसत. मग लोकांच्या तिला कसा राग येईल. घरात 18 विश्व दारिद्र्य आणि बाप दारुडा असल्याने घरावर लक्षच नसायचं. तरी चिमू जीवनाच्या खडतर वळणातही आनंदी राहून आपले जीवन बागडायची. अगदी गोड होती ती. लाल चुटूक ओठ, मोठे डोळे, दाट काळेभोर केस, ज्याची ती स्वतः दोन्ही बाजूने बो बांधून त्याला लाल रिबिनेने लावून सजवायची. स्वतःही आनंदी राहायची आणि दुसऱ्यांना पण आनंद द्यायला नेहमी पुढे असायची. पण कोणी कधीच स्वार्थाशिवाय तिच्याशी बोलत नसे. तिला कधी कोणी प्रेमाने हाक सुद्धा मारली नव्हती. थोडा वेळ ती रडत, मग पुन्हा सगळं विसरून ती पहिल्यासारखी होत असे. अशी होती ती. तिला कधी स्वतःचा अभिमान व गर्वही नव्हता. ती ज्या परिस्थितीत राहायची त्या परिस्थितीतील अनुकूल वातावरण नसून सुद्धा ते समजून ती जीवन वावरत होती. तिची आई तिला जरा आराम करू देत नसे. कपडे धुणे, भांडी घासणे, विहिरीवर जाऊन पाणी भरून आणणे असे सर्व घरातली कामे तिच्याकडून करून घेत असे. ती विहिरीवर पाणी भरत असताना तिच्या मैत्रिणी तिची पाठ दिसताच तिच्या बादलीतील पाणी स्वतःच्या बादलीत टाकून घेत असे. ती मुकी असल्याने काहीच कोणाला बोलू शकत नव्हती. तरी हातवारे करीत ती बोलण्याचा प्रयत्न करीत असे की त्या मैत्रिणी सगळ्या मिळून तिच्यावर हसत असे. संध्याकाळपर्यंत ती एकटीच विहिरीजवळ राहायची. तिला त्या मुद्दाम भुताच्या गोष्टी हातवारे करून तिला सांगून घाबरवत असायच्या. बिचारी हातवारे करत गयावया करायची. तिच्या सोबत थांबण्यासाठी कोणी तयार नसायचे. पण सगळ्या निघून गेल्यावर उशिरा आल्याने आईचा मारही सहन करावा लागत असे. त्यात तिच्या आईचे ह्यावर समाधान होत नसे. तिला उलातन गरम करून चटके देऊन स्वतःला विकृत समाधान करून घेत असे तिची आई. तिला ओरडता येत नसे. कधी तिला विचार पडे की नक्की ही माझी सक्कीच आई आहे ना. पण दुसरीकडे तिची आई तिच्या लहान बहिणीचं आणि भावांचं खूप जीव लावून कौतुक करत असे. ते बघून तिला खूप एकाकी वाटायचे. आई अशी वागते म्हणून दोघे भावंड सुद्धा तिला तुच्छतेनेच वागणूक देत असे. त्यांना सगळं आयतं हातातच लागायचं. पण ती म्हणायची लहान आहेत ते. तरी ती समजून त्यांना हातात जीव आणि पाणी द्यायची. ते तिला अजिबात मोठी बहीण म्हणून मान देत नसायचे. उलट तिच्या येता जाता पान उतारा करायचे, अपमान करायचे. बिचारी चिमू सगळं निमूटपणे बघत आणि मोठं मन करून सगळं विसरून जायची. चिमू आता 20 वर्षाची झाली होती. तिच्या जगण्यात काहीच बदल नव्हता. उलट दिवसेंदिवस तिचे हालत होत होते. तिच्या लहान बहिणीचे चांगले स्थळ बघून लग्न लावून दिलं. लग्नात तर चिमू नवरीपेक्षाही अधिक सुंदर दिसत होती. तिने लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांची सरबराई केली. तिचे कौतुक कोणी करत असलं तर तिची आई नाक मुरडत तिथून निघून जायची. पाठवणीच्या वेळी तिच्या बहिणीने तिला डुंकूनही न बघता निघून गेली. तिच्या अशा वागण्याने ती खूप रडली की माझी लहान बहीण माझ्याशी एक शब्द न बोलता माहेरी गेली की ताई तू कशी राहशील माझ्या बिना. आणि मी तिच्या आठवणीत रडत होती. तिला फार वाईट वाटत होतं. काही वर्षांनी तिच्यासाठी स्थळ आलं. मुलगा 12 वर्षांनी मोठा होता. त्याच्याशी काही तिच्या आईला देणं घेणं नव्हतं.
लग्नाचा सर्व खर्च नवरदेवाकडेच होता. या बोलणीवर तिची परवानगी न घेता परस्पर होकार कळवून टाकला तिच्या आईने. ती मात्र यावेळी कोलमडून गेली. साध्या पद्धतीत लग्न झालं. तिला शेवटची आशा होती की आपल्या आयुष्यातही छान राजकुमारी येईल आणि माझं जगणं रंगीबिरंगी करून टाकेल. पण तिने आता तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा लग्नातील अग्निफेऱ्यात मनातून काढून जाळून टाकल्या होत्या. ज्या घरासाठी तिने स्वतःला वाहून घेतले होते, ती जात असताना कोणी तिच्यासाठी साधं खोटंसुद्धा रडलं नाही हो. ती मात्र आता तिच्या पुढच्या आयुष्यासाठी धडपडून तयार झाली होती. नवी नवरीचे नव्याचे 9 दिवस तरी असतात, पण तिचं अस्तित्व फक्त रांदा, वाडा आणि उष्टी काळा इतक्यातच होतं. दिवसभर ती इतक्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक, भांडी, कपडे सगळं तीच करायची. घरी आल्यापासून तिच्याशी कोणी प्रेमाने सोडा माणुसकीने सुद्धा 2 शब्द आपुलकीचे बोलत नव्हते. ती सगळ्यांचे हसून आनंदाने पाहत होती. तरी तिला काही मुख्य वहिनी मिळाली असं तिला कळेल असं हातवारे करून हिणवत होते. सगळ्यांना पोट भरून खाऊ घालत स्वतः शेवटी बसायची. कधी कधी तिलाही उरत नसत. तिची काहीच तक्रार नसायची. तिचा नवरा सगळं पाहायचा, पण त्याच्या आईसमोर बोलायची त्याची हिंमत नव्हती. त्याच्या घरचे हुंडा मिळाला नाही, उलट सगळं लग्नाचा खर्च आपल्यालाच करावा लागला आणि बदल्यात काय मुकी मुलगी मिळाली असं सारखं सारखं टोमणं मारत असायची. ती रोज रात्री जागून स्वतःला दोष द्यायची. अंधारात स्वतःच दुःख लपवायची. ती तिचं सगळं दुःख एका डायरीत लिहून काढायची. तिची डायरी ही जणू तिची मैत्रीणच झाली होती. थोडा वेळ का होईना, पण तिचं मन त्या डायरीवर लिहून मोकळं व्हायचं. तिने लहानपणापासून ते आतापर्यंत सगळं एक एक करत लिहून काढलं होतं त्या डायरीत. जसं की देवाला सर्व गोष्टी सांगून मन मोकळं करत होती. तिला जगण्याची बिलकुल इच्छा नव्हती, तरी ती शांतपणे सगळं सहन करत जगत होती. तिचं म्हणणं होतं की एवढं सहन करून आपण दुसऱ्यासाठी धडपडत असतो, पण ज्या लोकांना आपली जाणीव नसते त्या लोकांसाठी जीवन जगून काय फायदा, असं ती सतत मनाला सांगत होती. मग एक दिवशी रविवारच्या दिवशी ती मार्केटमध्ये गेली होती. तिच्या नवऱ्याच्या तिच्या उशीखाली असलेल्या डायरीकडे लक्ष जातं. त्याला सुद्धा खूप दिवसांपासून ती काय लिहिते हे पाहायचे होतं, पण ते शक्य होत नव्हते. आज त्याने ठरवलं होतं की काही करून ती डायरी तिच्या येण्याआधी वाचून काढायची. त्याने डायरी उघडली तशी त्यावरच हेडिंग वाचलं, मुक्या मुलीची डायरी. त्याचा अर्धा जीव तिथंच निघून गेला. त्याने भराभर ती डायरी वाचून काढली. आतापर्यंत तिने किती हाल सहन केले याचा विचार करून ती डायरी त्याच्या हातातून नकळत निसटून गेली व खाली पडली. त्याच्या अशा असण्याचा त्याला खूप गिल्टी वाटत होतं. कितीही झालं तरी ती बायको होती त्याची. तिचा स्वभाव त्याला खूप आवडायचा, कारण ती दिसायलाही खूप सुंदर होती. पण त्याने तसं कधी व्यक्त केलं नव्हतं. पण मनात त्याने काहीतरी निर्धार केला आणि ती येण्याची तो वाट पाहू लागला. ती येताच त्याने तिची व स्वतःची बॅग भरली. तिला विचारावेसे वाटत होते की कुठे जायचे, पण तिने सगळं सोडून दिलंय ठरवल्यावर तीही नशीब जसं नेईल तसं ती जाईल असा विचार करून गप्प त्याच्या मागे जाऊ लागली. हातात बॅग घेऊन मुलगा आणि पाठीमागे सून पाहून त्याच्या आईने त्याला थांबवले. अरे बाळा,
तू हे काय करतोयस? कुठं निघालास? तसं तो आईलाही म्हणाला, आई मी चाललोय या घरातून. चिन्मयला सुद्धा घेऊन जातोय. अजून मला नाही बघवत तिचे हात. प्लीज आई, आम्हाला अडवू नकोस, असं तो आईला खडतर म्हणाला. पहिल्यांदा मुलाला असं बोलताना पाहून त्याची आई ओरडली त्याला, अरे हिने काय कान भरलेत का तुझे? असा का वागतोयस तू? आणि घर सोडून जायला झाले तरी काय तुला? थांब, हिला आता वटणीवर आणते मी. पागस तू आता. आई, कान भरवायला हिला बोलता तरी आलं पाहिजे ना ग. ती तर मुकी आहे. आणि ती तर तुमची आणि यांची मुकी वहिनी आहे ना, बरोबर की नाही? असं म्हणत त्याने पाठीमागे असलेल्या घरच्यांवर नजर फिरवली. तसे त्यांची मान शरमेने खाली झाली. मोलकरने सारखं राब राबवून घेतलं तिला, पण कधी तिला काय वाटतं तिचं अस्तित्व आपण जाणून नाही घेतलं. फक्त काम काम. ती स्वतः आपल्या सुखासाठी धडपडत राहिली, पण तिच्या मनात तिच्यासाठी काय चालू होते आपण कधी विचारायला नको त्याला? का तर लग्नाचा सर्व खर्च आपल्याच पैशांनी करावा लागला ना. आणि बदल्यात काय दिलं त्यांनी? मुक्की मुलगी मिळाली. आई, पण तू हे पाहिलंस का? माझं लग्न ठरत नव्हतं. तू आणि बाबांनी किती स्थळं पाहिली, पण आजकालच्या मुली फार आगाऊ असतात ग. कोणी साधी मुलगीच शोधू जी तोंड वर करून बोलू शकणार नाही, असं तूच म्हणाली होतीस ना. मुलगी शांत असावी, लाजाळू असावी, कमी बोलणारी असावी. मोठ्यांनी बोललं तर खाली मान टाकून फक्त हो शब्द निघायला हवा, अशीच तू म्हणत होता ना. मग हिच्या जागी जर दुसरी असती तर तिने तरी इतकं सहन करून घेतलं असतं का? तुम्ही सगळे विचार तुमच्या मनाला करा. अरे मी सुद्धा काय विश्वासात बोलतोय. खरा मुका तर मीच होतो, जे डोळ्यात देखत होऊनही मुका झालो होतो. आणि त्याबद्दलही मला बोलता येत असूनही मी काही शब्द बोललो नाही. चल चिन्मय, आज मी खऱ्या अर्थाने वाचा फोडलाय तुझ्यासाठी, नाहीतर आपल्यासाठी. चल इथून क्षणभर सुद्धा नाही राहायचे आपण. तितक्यात आई पुढे येऊन त्याचा हात धरते आणि चिन्मय समोर हात जोडून माफी मागते. चिन्मयला लगेच परिस्थितीचे गांभीर्य करते. ती लगेचच त्याचे हात खाली करून त्यांना मिठी मारते. दोघंही खूप रडतात. सगळ्यांना आपल्या चुकीची जाणीव होते. तिचा धीर स्वतःहून समोर येऊन झाला प्रकार तिच्या भाषेत हातवारे करून सांगतो. तिलाच बसत नाही नवऱ्याकडे पाहून ती आज स्वतःला खूप नशीबवान समजत होती. तिला त्याचे खूप कौतुक वाटलं होतं. त्यानंतर सगळे येऊन तिची माफी मागतात. ती आधीसारखी हसत सगळ्यांना मोठ्या मनाने माफ करून टाकते. सेलिब्रेशन म्हणून त्याने आईस्क्रीम आणली होती. आज सगळे हसत एकत्र गप्पा मारत हॉलमध्ये जमलेले होते. गप्पांना उधाण आले होते. ती आज साऱ्यांना असं पाहून खळखळून हसत होती. तो तिला असंच हसत राहा, फार गोड दिसतेस तू म्हणून इशारा करत होता. ती लाजून वळते आणि आईस्क्रीमसाठी चमचे आणायला ती किचनमध्ये जाते. आणि जात असतानाच तिचं लक्ष बेडरूममध्ये खाली पडलेल्या डायरीकडे जातं. तिला सगळं समजून जातं. आज तिच्या डायरीने खरी मैत्रीची साथ दिली होती. तिच्या स्वप्नांचा राजकुमार तिला मिळून दिला होता त्या डायरीने. सोबत आता सुखी संसाराची रंगबिरंगी उधळण केली आणि तिच्या आयुष्याला एक वेगळे वळण लागले होते. त्या डायरीमुळे तिच्या संसारात सुखी व आनंदी क्षण प्राप्त झाला होता. काही वेळा बोलता येत असूनही मुके होतो, ऐकता येत असूनही बहिरे होतो. मदत करा प्रत्येक व्यक्तीला जो खरंच गरजेच्या भुकेला असतो.